आज महाशिवरात्र आहे, पुण्यपर्व, तेव्हा आजच वरदक्षिणा देण्याचा शुभ मुहूर्त साधा. त्याने काय होईल, मुलांचं नातं आहे ना जन्मोजन्मी टिकून राहील. अहो प्रथाच आहे तशी, आणि शास्त्रात जे लिहिलंय तेवढं तर आपण करणारच ना. काय अपेक्षा आहे तुमची? फार काही नाही. सुपारी फोडण्याच्या दिवशी आमची राहती खोली माझ्या मुलाच्या म्हणजे तुमच्या जावयाच्या समीरच्या नावे करून टाकायची, बस. काका सगळे डॉक्युमेंट्स पूर्ण आहेत तुमचे? आणि हे जे काही 1-2 डॉक्युमेंट्स लागणार आहेत ना ते डाउनलोड करून होतील. तुम्ही 1 रुपया देऊ नका यांना. सगळी कामं अर्धवट करून ठेवली त्यांनी. मी इथे साहेबांना भेटायला आलोय. हे काम त्यांच्या अखत्यारीतच येतं, मी त्यांच्याकडून करून घेईन. आणि कसं आहे ते साहेब पैसे खात नाहीत, प्रामाणिक अधिकारी आहेत. हे तुला काय पाहिजे ते कर, पण मला माझे पैसे मिळायला पाहिजेत, समजलं काय? साहेब 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 हे बघा, मी साहेबांशी बोलतो आणि मग यांना त्यांचे राहिलेले पैसे द्यायला सांगतो. हां, कसं आहे, साहेबांनाही कळलं पाहिजे ना, त्यांच्या नावावर तुम्ही लोकांकडून पैसे घेताय, लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेताय, त्यांची कामं करत नाही आहात. हां, लोकांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळू देत नाही आहात. धमकी देत असतो मला? अहो नाही नाही, धमकी नाही आहे. बघून घे ना. अहो बघून घे. ओ गावडे गावडे. काका 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 शांत व्हा तुम्ही. ओ पण आता मी शांत व्हा, मी आहे ना, मी करतोय तुमचं काम. हे बघ, तुम्हाला चालणार आहे ना? तू करशील माझं हे काम? अहो प्रश्नच नाही. आणि काय आहे, सगळे सरकारी अधिकारी काय पैसे खाणारे नसतात. हे असे 2-3% असतात ना, म्हणून या सगळ्यांची नावं खराब होतात. मी करतो. एक मिनिट. मी ना तुला कुठेतरी पाहिलंय. मी मगापासून आठवण्याचा प्रयत्न करतो, आठवत नाही मला. पाहिलंय नक्की. तुला आठवते? नाही, मलाही नाही आठवत आहे. पण कसं आहे, असं म्हणतात की माणसं एकमेकांना भेटतात ना, त्यामागे बाप्पाचं काहीतरी नियोजन असतं. म्हणजे कधी कोणी कुठे कसं आणि का भेटायचं हे बाप्पाने आधीच ठरवलेलं असतं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. समीर देशमाने. हा, आठवलं. तू समीर देशमाने बरोबर? हो. हा, ते गणपती मंदिरात ते सुवर्ण महोत्सवानिमित्त चिठ्ठीतून तुमच्या दोघांची नावं आली होती. म्हणजे तू आणि माझी मुलगी, तुम्ही दोघांनी गणपतीची आरती केली होती. ती अर्पिता पुरोहित माझी मुलगी ती. काका नमस्कार करतो. अरे असू दे रे. अरे खूप चांगला मुलगा आहेस रे तू. माझी मदत केलीस. अरे बाळा, बाप्पाने उगाच नाही रे निवड केली तुझी. थँक्यू बाळा. अहो काय काका, तुम्ही बाळाही म्हणताय आणि थँक्यूही म्हणताय. तुम्ही बसा तिथे, मी 2 मिनिटात काम करून येतो. बसू. बसा बरं. ताई थोडं लक्ष ठेवा. म्हणजे हेही वर्तुळ अर्पितापर्यंत येऊन थांबलं. सगळ्या वाटा तिच्याकडेच का घेऊन जातात? असं म्हणतात, वास्तुदान श्रेष्ठ दान, आणि ते जर जावयाला दिलं तर मग सासऱ्याची भरभराट बघायलाच नको. माझ्या पुण्याचं राहू दे, पण तुझ्या डोक्यात हा जो पापी विचार आहे तो समीरला माहिती आहे. आणि तुम्ही तो त्याला कळू देणार नाही, एवढे सुद्धा तर तुम्ही आहातच. तेव्हा गपचूप कागदपत्र पूर्ण करा, म्हणजे या आजचं त्या हाताला कळायच्या आधी. बघू, सावकाश कर. आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर. कसं आहे ना भडकमकर, समीर माझा ऐकतो,
अहो मी सांगितलंय म्हणून तर तो हो म्हणाला. तर मीच जर माघार घेतली तर मग तुमच्या मुलीचं कसं होईल हो? ब्लॅकमेल करतेस? म्हणा, तुम्हाला हवं ते काही म्हणा, पण शेवटी मुलीच्या सुखापुढे दुसरं काय? तेवढे हुशार तर तुम्ही आहातच. ठीक आहे, विचार करून सांगतो. उत्तम. आज आश्वासन दिलंय, उद्या मालकी द्याल. महादेव तुम्हाला भरभरून देईल, सुबुद्धी देईल तुम्हाला, काळजी करू नका. Ta-da! I'm ready. अगो बाई, अगो बाई बाई बाई, कसली सुंदर दिसते माझी सू. तू ते इंग्रजीमध्ये काय बोलते? सुनेला काय बोलायचं? Daughter in law. डॉटर इन लॉ. बरोबर बोलली ना? ओ कसली सुंदर दिसते. आई बाई, माझीच नजर लागायची. सवरची आहे. पण एका माणसाची नजर हटणार नाही तुझ्यावरून, आणि लोकांची तुमच्या दोघांवरून. काय रे आई, बरोबर बोलले ना मी? घेऊन जाऊ का माझ्या लेकीला? चल बाबा. फक्त मुलीकडे बघून गप्प बसलोय मी. कोणास ठाऊक अजून काय काय सोसावं लागणार आहे. ही पूजा माझ्या लेकीच्या आणि होणाऱ्या जावयाच्या हातून होणार आहे. अरे वा. पूजेसाठी कच्चं दूध सांगितलं होतं, कुठे ठेवू? नमस्ते आई. नमस्ते. नमस्ते बाबा. हॅलो सर. वेळेत आलात. मस्त सजावट झाली चाळीची. अर्पिता कुठे आहे? निकी, अर्पिता कुठे झाली का तयार? अगं आत्ता फ्री झाली ना ती, रेडी होत असेल. सकाळपासून हे सगळ्या रांगोळ्या काढणं, डेकोरेशन करणं तीच तर करते. अरे आली.